नमस्कार स्टुडंट्स कॉर्नर या युट्यूब चॅनलवर सर्वांचं हार्दिक स्वागत. बीएड सीईटी अगदी कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळेपर्यंत प्रॉपर माहिती आपल्या चॅनलवरती दिली जाते. साधारणतः बीएड सीईटी झालेली आहे, फक्त एकच अटेम्प्ट बाकी आहे 5 एप्रिल आणि त्याच्यानंतर निकाल आपण या संदर्भात देखील सांगितलेलंच आहे. एप्रिल महिन्याच्या अखेरपर्यंत किंवा मे महिन्याच्या स्टार्टिंगमध्ये हा निकाल आहे तो पोर्टलवरती लागू शकतो. पण हा आजचा महत्त्वाचा व्हिडिओ अशा विद्यार्थ्यांसाठी जे कॅटेगरी अंतर्गत येतात किंवा पुढील कॅप प्रोसेसमध्ये लक्षात घ्या की फॉर्म भरायचा आहे तर यांनी पुढे काय करावं, कागदपत्रे महत्वाचे असतात. तर या संदर्भात आजचा महत्वाचा व्हिडिओ आपण पाहणार आहोत. तर सगळ्यात महत्वाची बाब म्हणजेच जे विद्यार्थी आणि सगळ्यांना कॉमन मध्ये जी पहिली सर्टिफिकेट लागणार आहे ते आपण पाहणार आहोत. सर्वात प्रथम 10वी 12वी आणि ग्रॅज्युएशन, तर ही 3 महत्वाची सर्टिफिकेट आहेत. याच्यामध्ये पदवी प्रमाणपत्र आणि त्याचबरोबर लक्षात घ्या की तुम्हाला जे बोर्ड सर्टिफिकेट मिळतात ते देखील यामध्ये ओरिजिनल सर्टिफिकेट सर्वप्रथम अपलोड करावी लागतात. कारण का कागदपत्र पडताळणी असते, याच्यामध्ये ओरिजिनल सर्टिफिकेट अपलोड करून व्हेरिफिकेशन तुम्हाला घर बसल्या करता येतं. कुठेही जायची गरज नाही आहे कागदपत्र पडताळणीसाठी. सर्वात प्रथम 10वी 12वी त्याच्यानंतर ग्रॅज्युएशन, तर ही सर्टिफिकेट महत्वाची आहेत. जे विद्यार्थी पोस्ट ग्रॅज्युएशन असतील तर संबंधित सर्टिफिकेट तुम्हाला अपलोड करावं लागणार आहे. तर जे विद्यार्थी अंतिम वर्षामध्ये शिकत आहेत तर त्यांचा देखील कॅप प्रोसेस पर्यंत लक्षात घ्या की जे ऍडमिशन आहे तर हे होण्यासाठी ज्यावेळी कॅप प्रोसेस सुरू होईल तोपर्यंत सर्टिफिकेट उपलब्ध होतं. त्यामुळे त्यांनी देखील घाबरून जाण्याची काहीच कारण नाहीये. त्यांना देखील त्यांचा निकाल लागल्यानंतर सर्टिफिकेट उपलब्ध होईपर्यंत पुरेसा वेळ दिला जातो. याचबरोबर सगळ्यात महत्त्वाची बाब आपण सांगितलीच आहे, साधारणतः ही कॅप प्रोसेस जून महिन्यामध्ये सुरू होते, तोपर्यंत बहुतेकशे निकाल देखील लागलेले असतात. तर हा झाला सर्टिफिकेटचा महत्त्वाचा प्रश्न. आणि त्याच्यामध्ये कन्व्हर्जन सर्टिफिकेट आहे. ज्यांचं ग्रॅज्युएशन झालेलं आहे अशा सर्वच विद्यार्थ्यांना कन्व्हर्जन सर्टिफिकेट एकतर तुम्ही युनिव्हर्सिटीचं जर अगोदर तुम्हाला मिळालेलं असेल तर ते तुम्ही तयार करू शकता आणि त्याचबरोबर तुम्ही स्वतः देखील तयार करू शकता. कन्व्हर्जन सर्टिफिकेट आधी करू नका, ज्यावेळी फॉर्म सुरू होईल त्यावेळी आपण सदरचा माहितीपर संपूर्ण व्हिडिओ देणार आहोत, जेणेकरून तुम्हाला काहीही प्रॉब्लेम होणार नाहीये. तर हा झाला कन्व्हर्जन सर्टिफिकेट. आणि त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजेच ओळखपत्र, आधार कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स यापैकी तुम्ही कोणतेही सर्टिफिकेट देऊ शकता. आणि आता राहिला प्रश्न महत्वाचा की जे विद्यार्थी कॅटेगरी अंतर्गत येतात तर त्यांना कास्ट सर्टिफिकेट लागणार आहे. कास्ट सर्टिफिकेट आणि त्याचबरोबर अतिशय महत्वाचं सर्टिफिकेट आहे कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट. जर तुमच्याकडे कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट नसेल तर आत्ताच काढायला द्या. तर पुढील 2 ते 3 महिन्यात प्रवेश प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत तुम्हाला सर्टिफिकेट मिळून जाईल. तर सध्यात महत्वाची बाब म्हणजेच मी सांगतोय की कास्ट सर्टिफिकेट तरी महत्वाचं आहे. कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट स्कॉलरशिप मिळण्यासाठी अत्यंत गरजेचं आहे. जर तुम्ही आता पावती अपलोड केलीत तरी देखील चालणार आहे. तुम्ही कॉलेजच्या ऍडमिशनच्या म्हणजे कॅप राऊंड पहिला, दुसरा, तिसरा शेवटपर्यंत कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेटची पावती अपलोड करू शकता. पण ज्यावेळी तुम्हाला शाळेमध्ये किंवा कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यायचं असेल त्यावेळी मात्र तुम्हाला सर्टिफिकेट सादर करावं लागतं. जर सर्टिफिकेट नसेल कॉलेजमध्ये ऍडमिशन घेते वेळी तर तुमचा अर्ज ओपन मधून जाऊ शकतो, फॉर्म रद्द होऊ शकतो. त्यामुळे अनेक विद्यार्थी असे आहेत की कॅटेगरी मधून प्रवेश घेऊ इच्छितात तर त्यांना कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट कॅटेगरीचा लाभ घेण्यासाठी गरजेचं आहे. कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट, नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट, त्यानंतर दिव्यांग जे विद्यार्थी असतील तर त्यांना दिव्यांग सर्टिफिकेट, अनाथ कॅटेगरी अंतर्गत असतील तर संबंधित प्रमाणपत्र, पॅरलल रिझर्वेशन याच्यामध्ये अंशकालीन उमेदवार असतील, त्यानंतर माजी सैनिक, त्यानंतर असे सर्व जे कॅटेगरी अंतर्गत येतात तर संबंधित कॅटेगरीचा लाभ घेण्यासाठी लक्षात घ्या हे सर्टिफिकेट लागणार आहे. त्यानंतर SEBC त्यानंतर EWS सर्टिफिकेट देखील लागणार आहे. जर तुमच्याकडे संबंधित रिझर्वेशनचं जर सर्टिफिकेट नसेल तर पावती अपलोड करू शकता. कॉलेज ऍडमिशन पर्यंत मुदत दिली जाते. तर अशा प्रकारची ही कॅप प्रोसेससाठी महत्वाचा पहिला टप्पा म्हणजे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन. तर ही कागदपत्रे आत्ताच जमा करायला लागा. पुढील 2 महिने तुमच्या हातामध्ये आहेत. तर याच्यामध्ये एप्रिल महिना, मे महिना तुमच्याकडे आहे आणि जून महिना देखील तुमच्याकडे आहे. तर या महिन्यांमध्ये तुम्ही सर्टिफिकेट काढून घ्या, जेणेकरून तुम्हाला स्कॉलरशिपचा लाभ मिळेल आणि कमी फी भरावी लागणार आहे. तर कॉलेजची फी किती असते तर या संदर्भातला माहितीपर व्हिडिओ, संपूर्ण महाराष्ट्रातील कॉलेज लिस्ट याचा देखील माहितीपर व्हिडिओ लवकरच आपल्या चॅनलवरती अपलोड करण्यात येणार आहे. तर या संदर्भात तुमच्या काही शंका असतील तर आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, तर या संदर्भात तुमच्या काय शंका असतील तर या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. अशा प्रकारे बीएड सीईटी संदर्भात खात्रीशीर माहितीसाठी आपल्या स्टुडंट्स कॉर्नर या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि हाईप नक्की करा.